आहे म्हणजे की धूमवती देवी, माता काली ही कशासाठी आर्थिक मदतीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मग या देवींची विद्या जी तुमच्या आर्थिक अडचणीतून बाहेर निघण्याकरता निगेटिव्हिटी किंवा अभ्यास वगैरे एक्झाम वगैरे किंवा बाकी गोष्टी ब्रेन शार्प करण्यासाठी किंवा आपल्याला विसरू नये. ब्रेन खूप शार्प होतं आणि बाकीच्या गोष्टींसाठी खूप महत्त्वपूर्ण हे ओंकारावळी तालीम कोर्स आहे. जबरदस्त हिलिंग होतं. फक्त 11 दिवसाची साधना जर तुम्ही केली, तर तुम्हाला यात अप्रतिम रिझल्ट मिळतात. तुम्हाला जे कोणी काही तुम्हाला टोनाटोटका केलेला असेल, तरी तो रिमूव्ह करता येतो. इतकं जबरदस्त आहे. तुमच्या पैशाच्या अडचणी असल्या तर त्या धूमवती देवी साधना करतात, त्यामुळे त्या दूर होतात. आर्थिक समृद्धी वाढते. म्हणजे इतका पॉवरफुल कोर्स आहे हा. तुम्ही जर केला तर तुमच्यामध्ये नक्कीच बदल होतील. म्हणजे प्रत्येकाने शिकण्याची गोष्ट शिकू शकता. म्हणजे कोण टॅरो रीडिंग करत असेल, कोणाला टॅरो रीडिंग केल्यानंतर त्रास होतो किंवा निगेटिव्हिटी त्यांना हे येते, तर टॅरो रीडरवाल्यांना सुद्धा खूप चांगला आहे हा कोर्स, की टॅरो रीडिंग झालं की आपलं क्लिअरन्स करण्याकरता. सगळ्यात पॉवरफुल आहे. मग कुठले कर्स, कुठले शाप, काही असू दे, लगेच तुम्ही त्यातून बाहेर पडता. किंवा कोणाला हेलिंग, रेकी हेलिंग करत असाल, त्यातली निगेटिव्हिटी काढण्यासाठी खूप मदत होईल रेकी हेलिंग मधली. आणखीन कुठली मॉडॅलिटी शिकलाय, त्यातली निगेटिव्हिटी काढण्यासाठी हा कोर्स खूप पॉवरफुल आणि खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप छान आहे. हा कोर्समध्ये तुम्ही अनेक गोष्टी शिकत असता. मला बेसिकली थोडीशी पी-डी-एफ शेअर करत माहिती सांगतो. तुमच्या लक्षात येतील बऱ्याच गोष्टी. या ओंकारावरील तालीम कोर्स शिकत असताना आपण अनेक बदल होतात आपल्या जीवनामध्ये. म्हणजे आपल्याला जसं हवं तसं बदल करता येतात आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या चेंज करता येतात जीवनात. आता 3080 म्हणजे 3,80,000 मंत्र या मंत्रांनी हुंकारा चिन्ह बनलंय आणि 1,34,000 मंत्र हालीम चिन्ह बनवण्यासाठी वापरले गेले. तंत्र मंत्र याचा वापर करून हे सिम्बॉल तयार केलेले गेले. आपल्या इडा, पिंगला, सुषुम्ना नाडीवरती काम करते. ज्या टप्प्यावर नकारात्मक शक्ती आहे, त्यातून तुम्हाला पूर्ण बाहेर त्या टप्प्यातून बाहेर काढण्यास मदत करते. हलीम आणि हुंकारा एकत्रित शक्ती आहे. दैविक ऊर्जा आहेत, म्हणजे यात मंत्र आहे आणि मानवी शरीरात अनेक रूपांतर करण्यासाठी पैलूंची गरज असते. त्यासाठी अनेक मंत्रांना एकत्र करून आपल्या शरीरातल्या सूक्ष्म नाडींवरती काम करण्याचं काम हा हलीम मोहित हुंकारा कोर्स आपल्याला करत असतो. मी सांगितलं तंत्र, मंत्र, यंत्र सगळ्या गोष्टींची ताकद लावलेली आहे या कोर्सला आणि ह्यातनी जे रिझल्ट येतात ते खूप चांगले येतात. रिलेशनशिपसाठी हीलिंग करू शकता तुम्ही. त्याचप्रमाणे आपण आपल्या म्हणतो ना आपण जिओमॅट्रिकल आपलं जीवन असावं म्हणजे एक कक्षेमध्ये असावं. त्या कक्षेमध्ये आणण्याचा आणि जीवन सुधरवण्याचा प्रयत्न यामध्ये होत असतो. आपल्यामध्ये अनेक गोष्टी असतात. त्या गोष्टी चेंज होत असतात. कॉन्फिगर केले जातात या शक्तीद्वारे, हलीमुळी हुंकाराद्वारे. देवी तुम्हाला अशी तुम्ही साधना केली, की तुमच्या सोबतच असते. तुम्हाला जे काय करायचंय, कुठं काय मार्गदर्शन कोणाला करायचंय किंवा आपल्याला काय मार्गदर्शन हवंय, सारखी मार्गदर्शन करत असते. आणि ही काली माता म्हणजे आपल्यासाठी कोण असते? दयाळू असते भक्तांसाठी. पण जे दुष्ट असतात, जे शत्रू त्रास देतात, त्या शत्रूंचा नायनाट करते. यासाठी ही खूप महत्वाचं आहे. आणि कोर्ट केस चालले असतील तरी बाहेर पडता. यात असंख्य ध्वनी, पवित्र उच्चारण, असंख्य अक्षर आणि शब्दांचा ध्वनींचा संस्कृतमधील गोष्टींचा वापर केलेला आहे. मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक शक्ती आहे आणि तुमचा विश्वास वाढत जातो या कोर्स नंतर. यंत्र शब्द माहिती आहे आपल्याला, की यम या शब्दापासून आला आहे. म्हणजे अनेक गोष्टी आहेत, त्या कुठल्यातरी संस्कृत, मराठी, हिंदी यातल्या म्हणजे एकत्रित त्रिकोण, वर्तुळे, पाकळ्या, चौरस जे आपण सिम्बॉल बघत असतो ना, हे आतूनच बघितले असते. पण याची भौमितिक एक जिओमेट्रिकल आहे ना, ताकद असते प्रत्येक आकाराची आणि त्याला ताकद देण्यासाठी मंत्रांचा वापर केला जातो. तेव्हा त्या गोष्टी काम करतात. यातले सिम्बॉल असतात त्याची आपण दीक्षा देत असतो. 3 दीक्षा असतात. 3 दीक्षानंतर तुमचे सिम्बॉल काम करायला लागतात. आपलं ध्यान करण्यासाठी, हानिकारक प्रभावांपासून वाचण्यासाठी, संपत्ती, यश आकर्षित करण्यासाठी वापर होतो. तंत्र अशी प्रक्रिया आहे, की शिवशक्तीचं मिश्रण आहे. म्हणजे तंत्रात बऱ्यापैकी शिवशक्तीचा वापर होतो आणि कालीमातेचा बी होतो. जी वैश्विक चेतना आहे, ही क्रियाशील आहे आपल्यामध्ये आणि या सगळ्या भौतिक जगाची आपली निर्मिती झाली आहे सृष्टीची.
मग या शरीरावरती अनेक या गोष्टीमध्ये बदल होत आहेत. तसंच आपल्यामध्ये आत्मपरिवर्तन, आत्मप्राप्तीचा एक भाग असतो. तो मिळावा यासाठी खूप मदत होत असते. सकारात्मक विचार करून या सगळ्या गोष्टींनी वापरलेला आहे. तर तंत्र म्हणजे देवाचा डावा हात, मंत्र म्हणजे उजवा हात. ते हुंकारा होईन हलीम या कोर्समध्ये तुम्हाला बरंच काय-काय मिळतंय. माता काली जी आहे, तिला पार्वती, दुर्गा, महाविद्यांपैकी आपण म्हणतो एक शक्ती आहे जबरदस्त. तिचं स्थान काय असतं? स्मशानभूमीत असते. शस्त्र काय असतं बघा, तलवार, त्रिशूल, स्किमिटर. कालीची पूजा नवरात्रीमध्ये आपण बेसिकली करतो, इतर दिवशी बी करतात, साधना बी करत असतात. जोडीदार कोण आहे? शिवजी आहेत. म्हणजे महाकाल, भद्रकाल म्हणजे अशी यांची जर माहिती काढली तर. महाकाली हे नाव जेव्हा कालीला काळ्या रंगाचे रूप दिले होते, त्यानंतर आदिशक्तीच्या महाविद्यांपैकी म्हणून या कालीची पूजा केली जाते. आणि जी काली आहे, ही श्यामा हिंदू आहे ना देवीची म्हणून ओळखली जाते. 10 विद्या ज्या आहेत आपल्या, त्या सगळ्या सकट आपण म्हणतो ना, सगळे एकत्रित ताकद आहे. आणि कालीचे स्वरूप आपल्याला दिसताना वाईट दिसत असते, पण आपल्यासाठी चांगलं सौम्य असतं. आपण जशी भक्ती करत जाऊ, तशी आपली ताकदही वाढते. विश्वाची माता आपण म्हणतो, आदिशक्ती, पराशक्ती या सगळ्या गोष्टी आपण काली मातेला बी जोडत असतो. आपण म्हणतो ना, ब्रह्म, मोक्ष, मुक्ती ह्या देवीची पूजा केली तरी तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे अनेक या गोष्टी यामध्ये तुम्हाला आहेत. तर महाभारतात बी अनेक गोष्टींचा, युद्धाचा, अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. मला त्या हळू-हळू समजतात. हे स्टोरी सांगितलेली आहे, की मॅडमनी खूप रागात होते. त्यानंतर शिवजी झोपले. त्यांच्यासमोर शिवजींच्या अंगावरती पाय पडला, छातीवरती तसे म्हणजे आईच्या तोंडातून एक तर पहिले येत होते हुंकार, पण आणखीन जोरात मोठा हुंकार पडला. म्हणजे आवाज पडला आणि त्या आवाजाला आपण काय म्हणतो हुंकार व्याकरणाच्या भाषेत. तर त्याला हुंकार हे नाव दिलंय त्यामुळं. देवीला आवरतच नव्हता श्वास. म्हणजे इतका राग होता, की ती देवांना सुद्धा संपवलं असतं, शिवजीमध्ये नसते आले तर. इतकी त्यांची रागात होत्या. तर शिवजींमुळे त्यावेळी शांत झाल्या. आपण वाईट लोकांचा जे काय असतात आपल्यावरती हल्ले करतात सायकिक लेव्हलवरती किंवा फिजिकल लेव्हलवरती ते परतवून लावण्यासाठी मदत करत असते. महाकालीच्या बघा अनेक आपण 10 प्रत्येक गळ्यात 10 डोके असतात गळ्यात बांधलेली, 10 पाय तुम्ही बघत असता, 3 डोळे बघत असता, अनेक गोष्टी असतात. हे ते कैका पुराणात वर्णन केलंय माता कालिकेचं. त्यामुळे आपण अशा ह्याच्यात पाहत असतो तिला. कैका पुराण. मग तलवार आहे, तिची शस्त्र, कमळ वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. देवी बघा बऱ्यापैकी कमळात असतात. मग ही जे तुम्हाला कहाणी सांगितली ती या चित्रानुसार आहे आणि जी पुराणात सांगितली ते तशीच आहे. त्याचप्रमाणे आता हे झालं याचं मा कालीचा हुम असा उच्चार कसा झाला, काय झाला? तर याची तुम्हाला स्टोरी सांगितली मागच्या वेळी. आता ही तुम्हाला सांगितलंय थोडंसं. रक्षाकाली, भद्रकाली, दुष्काळात बी आपल्याला का उपयोगी येत असतं साधना. महामारी आली संरक्षण करण्यासाठी ओम जयंती मंगला काली, भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा नुसते आपण मंत्र म्हणतो. अनेक रूप आहेत आणि यात म्हणतो ना पहिलं काय मा कालीच्या दश महाविद्यांपैकीच एक आहे. काली, तारा, त्रिपुरा सुंदरी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धूमवती, बगलामुखी म्हणतो आपण, मातांगी आणि कमलादेवी. तर ही बगलामुखी आणि धूमवती आणि मा कालीची ताकद आहे. आपल्याला याचा खूप फायदा होत असतो. बगलामुखीचं बी काहीतरी मंत्र आहेत सामील यामध्ये. मग हे सगळ्या गोष्टी आपण यामध्ये शिकणार आहोत आणि हा कोर्स खूप पॉवरफुल आहे. तुम्हाला खूप मदत करेल. यामध्ये सिम्बॉल सुद्धा असतात. सिम्बॉल आहेत हे इतके पॉवरफुल असतात सिम्बॉल. बोलूच नका. अंगावर टाकले ना असे पटपट, पटपट, पटपट माणूस गरगर हालायला लागतो. इतके पॉवरफुल सिम्बॉल आहेत. हिलिंगच होते झटपट चालू. आपल्या पुरुष, स्त्री याचे ते सिम्बॉल बनवताना खूप काही विचार केला असतो. पुरुषाच्या अंगावर, स्त्रीच्या अंगावरती त्या क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज अनेक असतं. अशी पी-डी-एफ आहे मराठीतून सुद्धा हा कोर्स शिकण्यासाठी आणि पुढचे बी सिम्बॉल आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण शिकवणार आहोत. तर ही बांगलामुखी म्हणतो किंवा बालमुखी आपण म्हणतो. ही पैसा, धन, संपत्ती, ऐश्वर्य असतं. तिथं मंत्र वगैरे बऱ्याच काही गोष्टी. असा हा जबरदस्त पॉवरफुल कोर्स आहे. या कोर्समध्ये तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत आणि सहज रीतीने, सहज सोप्या पद्धतीने तुम्ही शिकवू शकता. आणि याची फी बाहेर गेला तर 4,000 ते 5,000 रुपये असते. तुम्हाला याची फी फक्त ₹1499 आहे ओन्ली.
तर तुम्हाला जर या कोर्सला शिकायचं असेल, ऍडमिशन घ्यायचं असेल, तर 21 तारखेला हा कोर्स चालू होतोय. आज 19 तारीख आहे. उद्याचा दिवस तुमच्याकडे आहे. तुम्ही जी पे अगर ऑनलाईन पेमेंट करू शकता. तुमच्या जीवनात तुम्हीच तुमच्या जीवनातली नकारात्मकता काढली. तुम्हीच तुमच्या जीवनातल्या गोष्टी ठीक केल्या. तुम्हीच तुमच्या ब्रेनला शार्प केलं. तर इतर कुठंही काहीही करण्याची गरज पडत नाही. तुमच्या अख्ख्या ह्याच्यावरती, शरीरावरती आणि या साधनेतही तुम्हाला फायदा होत असतो. शरीरामध्ये बदल होतात. साधनेत हा फायदा होतो, की काली मातेची देवीची ऑटोमॅटिक कृपा राहते साधना करत असल्यामुळे. म्हणजे धन संपदा पैशाची काही तुम्हाला जास्त चणचण भासत नाही. आणि ही कोर्स तुमच्या जीवनात आमूलाग्र सुद्धा बदल घेऊन येतील. मॉडॅलिटी आहे, दिसायला तुम्हाला आहे, असं असतं देवीचं. कोणा कळत नाही नाम हुंकारावं थालीम, कोणाला वाटतंय काय मुस्लिम बिस्लिम आहे काय, असं काही नाहीये. ते ओंकार ज्या ज्या क्रिया घडल्या त्यानुसार त्या गोष्टीची नावं ठेवल्यात एस के सैनी सरांनी. त्यानुसार या पुढे काय काय गोष्टी आल्यात. तुम्ही अनेक गोष्टी शिकत असता. हा त्यातला एक प्रकार आहे पॉवरफुल. जर तुम्हाला यामध्ये शिकायचं असेल तर ऍडमिशन ओपन आहे. लास्ट डेट उद्या आहे. हा पॉवरफुल कोर्स जर शिकलात तर तुमचेच ब्लॉकेजेस दूर होतील. आणि मेंटॉर माधुरी मॅडम पूर्ण कोर्स शिकवणार आहेत. त्यातला काही भाग मी तुमचा घेणार आहे. 3 सेशन माझे असतील, बाकीचे सेशन्स माधुरी मॅडमचे असतील. तर तुम्ही ज्यांना हे शिकायचंय, आपल्या जीवनामध्ये असं-असं काय वाटतंय, त्यांना बदल करावे वाटतात, त्यांनी हा कोर्स नक्की शिका. तुम्हाला खूप फायदा होईल. टाईम 8:30 ते 9:30 कोर्सचा राहतो या. फिक्स असतं माधुरी मॅडमच्या टायमिंगचं कोर्सचं टायमिंग आहे. त्यामुळे तो फिक्स टायमिंग राहत असतो. तुम्हाला एक चांगली संधी आलेली आहे ऑफरच्या स्वरूपामध्ये शिकून घेण्याची. तर ज्याला कोणाला शिकायचं आहे त्यांनी ते ॲडव्हर्टाइजमेंट येते त्यावरच्या डिटेल्स वाचून शिकू शकता. कोणाला काही शंका वगैरे असेल तर विचारू शकता. हरी ओम.